सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 16वा, समास दुसरा, सूर्यस्तवन निरूपण. समासाचं नाव आहे सूर्यस्तवन, अर्थात समर्थांनी सूर्याची स्तुती केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे. तेजो राशी सूर्य सर्व जगाला जिवंत ठेवतो. सूर्य कसा आहे? तेजाच्या राशी आहे. तो सर्व जगाला जिवंत ठेवतो. प्रकाश ज्ञानरूप आहे, तर अंधार अज्ञानरूप आहे. सूर्याच्या प्रकाशामुळे आपण प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधू शकतो. श्रीरामांचा तर तो पूर्वज आहे. रामाचा वंश आपल्याला माहिती आहे, सूर्यवंश. सूर्याला नमस्कार केल्याने सर्व गोष्टी प्राप्त होतात. सर्व प्रकारचे दोष पापे नाहीसे होतात. त्याचप्रमाणे सूर्यदर्शनाने निरंतर स्फूर्ती वाढतच राहते. सूर्यप्रकाशामुळेच सर्व प्राणीमात्र जगतात आणि आपापले व्यवहार करतात. सर्व साधन मार्ग आणि कर्ममार्ग सूर्यावर अवलंबून असतात. सर्व वंशामध्ये विशेष असणारा सूर्यवंश हा धन्य होय. सूर्यमंडलाचा प्रकाश जगामध्ये सर्वत्र पसरलेला आहे. चंद्रबिंबावर कलंक म्हणजे डाग दिसतो. महिन्याच्या एका पंधरवड्यात तो क्षीण होतो आणि शेवटी नाहीसा होतो. शिवाय सूर्य उगवला की त्याच्या किरणांमुळे चंद्र निस्तेज होतो. म्हणून दुसरा कोणीही सूर्याची बरोबरीसुद्धा करू शकत नाही. सूर्यप्रकाशामुळे सर्व प्राण्यांना उजाडते. उत्तम, मध्यम, अधम, सुगम, दुर्गम अशा प्रकारचे विविध धर्म आणि अनेक कर्मे या जगात चालतात. त्याचप्रमाणे वेद, शास्त्रे, पुराणे, मंत्र, यंत्र, विविध प्रकारची साधने, संध्या, स्नान, पूजेचे प्रकार या सर्व गोष्टी सूर्यावर अवलंबून असतात. सूर्य नसेल तर या सर्व गोष्टी लटक्या पडतात. आपण करूच शकत नाही. भिन्न योग आणि भिन्न भिन्न मते पाहू गेल्यास ती असंख्य आहेत असे आढळते. सूर्य उदय पावला की त्यांना गती मिळते. त्या मतांना, योगांना गती मिळते आणि ती आपापल्या मार्गाने चालू लागतात. कार्य कोणतेही असो, मग ते प्रापंचिक असो की पारमार्थिक असो, ते करायचे झाले तर त्याला दिवसा उजेडीच करावे लागते. दिवस आणि सूर्यप्रकाश नसेल तर कार्य नीटपणे होत नाही. समर्थ म्हणतात, सर्व प्राणीमात्रांच्या डोळ्यात सूर्याचे अधिष्ठान आहे. डोळे जर नसतील तर सगळा आंधळेपणा होतो. या कारणाने सूर्यावाचून काहीच चालत नाही. आता यावर कोणी शंका उपस्थित करेल. ते म्हणतील की अहो, आंधळी माणसेसुद्धा काव्यरचना करतात. पण हा देखील सूर्याचाच प्रताप आहे, सूर्याचाच प्रभाव आहे. आपली बुद्धी जर थंड पडली तर मग तिच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आढळणार नाही. सूर्याचा प्रकाश उष्ण असतो आणि चंद्राचा प्रकाश थंड असतो. शरीरात जर उष्णताच नसेल तर शरीर जगणार नाही. यावरून असे दिसून येते की सूर्याशिवाय जगात कोणतेच कार्य चालत नाही. तुम्ही सर्व चिकित्सक श्रोते आहात. तुमचे तुम्हीच हे शोधून बघावे. जगाचा संपूर्ण इतिहास सूर्याच्या नजरेखाली घडला आहे. लोकांवर
प्राणीमात्रांवर उपकार करण्यासाठी सूर्य रोज अपार अमर्याद आकाशाचे आक्रमण करतो. सूर्य हा श्रीरामचंद्रांचा वंशज आहे. त्याला आपण रोज नमस्कार करावा, रोज त्याचे दर्शन घेत जावे. हरिहरांचे अनेक अवतार झाले. शिव आणि शक्ती अनंत रूपांनी दृश्य विश्वात आले, पण या सर्वांच्या पूर्वी सूर्य होतात आणि आताही तो तसाच आहे. जे जे काही या संसारात दृश्यरूप धारण करून आले, त्या सर्वांचा आरंभ आणि शेवट सूर्याच्या नजरेखाली झाला. संसारात आलेले सर्व प्राणी अखेर सूर्यादेखतच देह सोडून गेले आणि चंद्राचा जन्म तर अलीकडचा आहे. क्षीरसागर घुसळून त्यातून त्याला बाहेर काढलेला आहे. ज्या वेळेला देव आणि दानव यांचं समुद्रमंथन केलं गेलं त्यांच्याकडून, त्यावेळेला त्या समुद्रमंथनातून जी रत्न बाहेर पडली त्यामध्ये एक चंद्र आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, क्षीरसागर घुसळून त्यातून चंद्राला बाहेर काढलेला आहे, म्हणून चंद्राचा जन्म अलीकडचा आहे. जी 14 रत्ने निघाली त्यामध्ये चंद्र हा लक्ष्मीचा बंधू आहे. सूर्य हा संपूर्ण विश्वाचा डोळा आहे. ही गोष्ट सर्वच लहान थोर जाणतात. म्हणून सूर्य श्रेष्ठानुश्रेष्ठ आहे. सूर्य अपार आकाशमार्ग चालतो. रोज त्याचे आकाशमार्गाने जाणे येणे चालते. अशा रीतीने लोकांवर उपकार करावा अशी सूर्याला खुद्द भगवंताची आज्ञा आहे. दिवस नसेल तर अंधार असतो. अंधारामध्ये सर्वांना सारासार नीटपणे कळत नाही. दिवस नसून अंधार असेल तर चोर आणि घुबड यांना आनंद होतो, बरे वाटते. तुलनेसाठी सूर्यापुढे दुसऱ्या कोणालाही आणता येणार नाही. सूर्य म्हणजे तेजाची राशी आहे, त्याला दुसरी उपमाच नाही. असा जो सूर्य जो आहे तो सगळ्यांचाच आहे. श्रीरामाचा तो पूर्वजच आहे. त्याचा महिमा अगाध आहे. माणूस आपल्या वाणीने सूर्याचे वर्णन करू शकत नाही. श्रीरामाचा वंश पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्यामध्ये एकापेक्षा एक थोर पुरुष होऊन गेले. स्वामीजी म्हणतात, माझ्यासारख्या मतिमंदाला सूर्यवंशाची कल्पना येणे शक्य नाही. ज्या ठिकाणी श्रीराम भक्तांचा समुदाय असतो तेथे माझे अंतरंग गुंतलेले असते, म्हणून त्याचे वर्णन माझ्या दुर्बळ वाणीने करणे शक्य नाही. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या 16व्या दशकातील सूर्यस्तवन नावाचा दुसरा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.